रावेर शहर आज भक्तिभावाने आणि उत्साहाने उजळून निघालं, कारण आज साजरा झाला रावेरचा पारंपरिक रथोत्सव, ज्याला 187 वर्षांची अखंड परंपरा लाभली आहे. सच्चिदानंद स्वामींनी सुरू केलेला हा रथोत्सव आजही हजारो भक्तांना एकत्र आणतो. आज सकाळपासूनच दत्त मंदिर परिसर भक्तांनी खचाखच भरला होता. मंत्रोच्चारात दत्त महाराजांच्या रथाची पूजार्चा करण्यात आली. नारळ फोडून आरती करून ढोल ताशांच्या गजरात पवित्र रथ मंदिराबाहेर काढण्यात आला आणि जय जयकारात भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली. रथोत्सवात यंदा अनेक मान्यवरांचीही उपस्थिती लक्षणीय होती. आमदार अमोल जावळे, भाजपा नेते पद्माकर महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रल्हाददादा पंडित, केतकीताई पाटील, भास्कर पहेलवान, पी.के. महाजन, वासुदेव नरवळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून रथोत्सवाचे महत्त्व वाढवले. सर्वांनी दत्तांच्या रथाला वंदन करून शहरवासियांना शुभेच्छाही दिल्या. रथ ओढण्याच्या पहिल्या मानाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मंदिराशी संबंधित प्रमुख मंडळी, मानकरी कुटुंबे आणि वर्षानुवर्ष सेवा देणाऱ्या भक्तांना प्रथम रथ ओढण्याचा मान देण्यात आला. त्यानंतर हजारो भक्तांनी उत्साहाने रथाची दोरी खेचून सहभागी झाले. फुलांनी सजवलेला दिमाखदार रथ शहरातील प्रमुख मार्गांमधून नेण्यात आला. महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी भक्ती आणि उत्साहाचा संगम अनुभवला आणि दत्त महाराज की जयच्या जयघोषाने वातावरण अधिकच पवित्र झालं. पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि रथोत्सव समितीच्या मदतीने संपूर्ण व्यवस्था सुरळीतपणे पार पडली. यावेळी भजन कीर्तन, महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. आजचा दिवस रावेर शहरासाठी परंपरेचा, श्रद्धेचा आणि ऐक्याचा प्रतीक ठरला. 187 वर्षांची अविरत परंपरा आज पुन्हा तेजोमय झाली आणि रावेरचा रथोत्सव यंदाही सारे शहर एकत्र आणत अविस्मरणीय ठरला. रावेरहून अनवार अलीची रिपोर्ट. नमस्कार. आज आमच्या इथे दत्त मंदिरात जन्मोत्सव या निमित्तानं रथ पालखीचा उत्सव 3 दिवस साजरा होतो. त्याप्रमाणे आज 5 तारखेला रथाचा पूर्ण रावेर गावाला परिक्रमा असते. या रथाला आमच्या कासार समाज आणि बारी समाजाचा मोगरी देऊन रथ भागवायचा जो मान आहे या दोन्ही समाजांना दिलेला आहे. त्या दोन्ही समाजात 5वी आणि 6वी पिढी आता हे काम करत आहे. त्या रात्री 1-1:30 वाजेपर्यंत रथ घरी येईल तोपर्यंत सर्व मोगरी देणारे इथे हजर राहतात आणि जेणेकरून कुणाला काही दखल होऊ नये, रथाला काही इजा होऊ नये याची काळजी घेतात आणि दत्तात्रय भगवान आणि दत्त भगवान यांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व काम पार पडते. 1838 मध्ये 38 पासून ही परंपरा चालू झालेली आहे रथोत्सवाची. दत्त जयंतीनिमित्त पूर्ण रावेर शहरामध्ये रथाची यात्रा निघते आणि सर्व भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि सर्व आनंद घेतात. खेड्यापाड्याहून पंचकुशीतून सर्व लोक इथे येतात आणि यात्रेची शोभा वाढवतात. खूप वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि सर्व रावेर शहरातील लोक याच्यात एडीमेडीने सहभाग घेऊन या रथोत्सवाचा आनंद घेतात आणि सर्व या रथाला सर्वजण रथाला कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतात. धन्यवाद.